Hello everyone, welcome back to my channel सृजन बाय तृप्ती. खूप दिवसांपासून प्लॅन करत असलेल्या तामिळनाडू रोड ट्रिपची सुरुवात झाली आहे. या ट्रिपमध्ये आम्ही 9 दिवस प्रवास करणार आहोत आणि या 9 दिवसांमध्ये आम्ही जवळजवळ 9 ते 10 मंदिरांमध्ये दर्शन घेणार आहोत. तर आज आहे तामिळनाडू रोड ट्रिपचा पहिला दिवस. आजचं टार्गेट आहे पुणे टू बँगलोर प्रवास करायचा. ही सर्व मंदिरं खूप भव्य दिव्य आहेत, त्यामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत या ट्रिपसाठी. सकाळी 6 वाजता निघलो आहे घरातून आणि पुढे काही ब्रेकफास्टसाठी मिळेल की नाही इतक्या लवकर हे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपलं पुण्यातलं खात्रीचं ठिकाण जिथे इतक्या सकाळी ब्रेकफास्ट मिळेलच ते म्हणजे अमृतेश्वर. आता तिथे ब्रेकफास्ट करून पुढे निघू. पुणे टू बँगलोर आम्ही सोलापूर मार्गे जाणार आहोत, कारण की जो पुणे बँगलोर हायवे आहे त्याच्यावर काम चालू आहे रस्त्याचं, त्यामुळे खूप स्लो डाऊन आहे सगळं ट्रॅफिक. तर हे डिस्टन्स थोडं जास्त आहे सोलापूर मार्गे, पण रस्ता खूप चांगला आहे. पुणे टू बँगलोर असं जवळजवळ 900 किलोमीटरचं अंतर आज पार करायचं आहे. आता एक मी थोडी झोप काढली. अजिंक्य ड्रायव्हिंग करत आहे आणि उजनीचं बॅकवॉटर सुरू झालं आहे. आता सोलापूर जवळ आले की निसर्गाला थांबू आम्ही. तिथे थोडं खाऊ आणि पुढच्या प्रवासासाठी थोडं डब्यात घालून पण घेऊन जाणार आहोत. सोलापूरच्या पुढे कोणतं रेस्टॉरंट मिळेल की नाही याचं माहिती नाही आहे आणि रेस्टॉरंटच्या शोधात बसलो तर खूप टाईमही वाया जातो. आणि आज तर पुणे टू बँगलोर हे जवळजवळ 900 किलोमीटरचं डिस्टन्स कंप्लीट करायचं आहे. उजनी धरणाचे दरवाजे दिसत आहेत. बँगलोरला जाण्यासाठी पुणे सोलापूर रोडवरून प्रवास करत आहोत. आता थोडाच वेळ टेंभुर्णी येईल. तर अजिंक्य, तुझा आत्तापर्यंतचा ड्रायव्हिंगचा एक्सपिरियन्स कसा आहे? पुण्याबाहेर पडणाऱ्या सगळ्या रस्त्यांपैकी पुणे सोलापूर रोड हा त्या मानाने खरंच खूप चांगला रस्ता आहे. इथे प्रत्येक रोडचं एक वैशिष्ट्य आहे. नाशिक रोडने तुम्ही गेलात तर रॉंग साईडने चालवणारे लोक खूप जास्त येतात. साताराच रोडने जर बाहेर पडत असाल तर 2 व्हीलर्स खूप जास्त असतात. पण त्या मानाने सोलापूर रस्त्याने त्या प्रमाणात ट्रॅफिक वर्दळ कमी होते. तरी आज दिवाळीचा वीक असल्यामुळे लोक बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती, पण कुरकुमपर्यंत गर्दी होती. त्यानंतर थोडी थोडी कमी झाली आहे. आता टेंभुर्णीच्या पुढे तर अगदी रस्ता मोकळा आहे, पण ट्रक्स खूप मोठे आहेत आणि लेन डिसिप्लिन ॲज युज्युअल इंडियामध्ये फॉलो होत नाही आणि फर्स्ट लेन ऑक्युपाय करून 20-30च्या स्पीडने ट्रक चालत आहेत. सो तो एक मोठा पेन पॉईंट असतो, पण तरी रस्ता इन जनरल खूप सुंदर आहे. लास्ट मार्चमध्ये आम्ही नांदेडला गेलो होतो, तेव्हा इथे निसर्गाला थांबलो होतो. तिथे थालीपीठ आणि धपाटे अतिशय छान मिळतात. सकाळचे 10:30 वाजले आहेत आणि आत्ता आम्ही सोलापूरच्या निसर्गाला पोहोचलो आहोत.
11 वाजण्याच्या आधी आल्यामुळे आम्हाला इथे आत्ता धपाटे किंवा थालीपीठातलं काहीच मिळणार नाही आहे. त्यामुळे आम्ही आत्ता इडली सांबार आणि पुरी भाजी मागवली आहे. इथे खाता तर नाही आलं थालीपीठ आणि धपाटे, पण आम्हाला पार्सल मिळाले आहेत आणि आता आम्ही डब्यात घालून ते घेतले आहेत. आता पुढच्या प्रवासात काही टेन्शन नाही आहे खाऊ जवळ असल्यामुळे. जर तुम्ही या रोडवरून प्रवास करत असाल आणि तुम्हाला वॉशरूमसाठी ब्रेक घ्यायचा असेल तर निसर्गाचे वॉशरूम हे कम्पेअर टू अदर्स खूप चांगले आहेत. हा सोलापूर विजापूर रोड आहे, म्हणजेच नॅशनल हायवे 50. हा नांदेडला सुरू होतो आणि चित्रदुर्गपर्यंत जातो. हा सोलापूर, विजापूर आणि हॉस्पिटल या शहरांना कनेक्ट करतो. हा भीमा नदीवरचा ब्रिज आहे. जसं आपण ही नदी क्रॉस करतो तसं आपण महाराष्ट्र राज्यातून कर्नाटक राज्यात प्रवेश करतो. आता हायवे ही चेंज झाला आहे आणि त्याचबरोबर आता दुसऱ्या राज्यात पण प्रवेश केला आहे. तर अजिंक्य, तुला काही डिफरन्स जाणवतो एका रोडमध्ये ड्रायव्हिंग करताना? सोलापूरपासून आता चित्रदुर्गचा रोड पकडला. एक जो सगळ्यात प्रॉमिनंट फरक जाणवतो तो महाराष्ट्रातले रस्ते आणि महाराष्ट्र बाहेरचे रस्ते. महाराष्ट्रात असताना सोलापूरपर्यंत येताना खूप ट्रॅफिक आणि खूप भरलेला रोड होता, पण तोच रोड आता बऱ्यापैकी मोकळा आहे. रोड कंडिशन वाईज ऑलमोस्ट तसाच आहे, पुणे सोलापूर हायवेच्याच प्रमाणात रोडची कंडिशन आहे, पण ट्रॅफिक रोडवरचं खूप कमी आहे. आणि ते ट्रॅफिक कमी असल्यामुळे गाडी चालवायला खूप मजा येते आणि एक रहदारी कमी असल्यामुळे एक फील पण आहे आणि आजूबाजूला थोडंसं लांबच लांब पठार बघायला मिळतात, जे की आपल्याला पुण्याच्या आसपास बघायला मिळत नाही. आणि निवांत रोड आहे. असाच रोड असावा अशी अपेक्षा आहे, कारण जो युज्युअल कोल्हापूरवरनं रोड जो आहे सध्याचा, तो असं म्हणतात की बऱ्याच ठिकाणी काम चालू असल्यामुळे डायव्हर्जन्स असल्यामुळे ते मोमेंटमच नाही मिळत रोडवर आणि खूप फ्रस्ट्रेट होऊन जातो. विजापूर आला आहे आता. इथे हायवेच्या राईट साईडला इथे विजापूर शहर आहे आणि ह्या ब्रिजवरून जाताना विजापूरचा गोल घुमटही दिसत आहे, जो तुम्ही शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकात वाचला असेल किंवा शाळेत ऐकला असेल, तोच तो हा आहे विजापूरचा गोल घुमट. कृष्णा नदीवरचं अलमट्टी धरण क्रॉस करत आहे. इथे उजव्या साईडला या धरणाचा मोठा जलाशय आहे. पवनचक्कीचं पात्र दुरून किती छोटं दिसतं, पण आज ॲक्च्युली इथून जवळून जाताना दिसलं की हे किती मोठं आहे. अलमट्टी धरण मागे सोडलं की रस्त्याच्या उजव्या साईडला बदामी, ऐहोले आणि पट्टडकल ह्या हिस्टॉरिकल साईट्स आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आम्ही या स्थळांना भेट दिली होती. इथे रस्त्याच्या दोन्ही साईडला दूरवर खूप पवनचक्क्या फिरताना दिसतात. आता थोड्याच वेळात हॉस्पिट येईल. हॉस्पिटच्या अलीकडे थांबलो आहे. भूक लागली आता. सोलापूरहून जे थालीपीठ आणि धपाटे डब्यात घालून घेतले होते ते खाऊ आता.
थालीपीठ आणि धपाटे पार्सल घेण्याचा डिसिजन अगदी योग्य होता, कारण की खरंच इथे रस्त्याने काही असं प्रॉमिसिंग हॉटेल किंवा रेस्टॉरंट दिसले नाहीत. आता हॉस्पेट जवळ आलं आहे आणि हम्पी वाईब्स यायला लागले आहेत, कारण की हे जे टिपिकल डोंगर आहेत त्या साईडचे जे दगडावर दगड रचून ठेवल्यासारखे ते दिसायला लागले आहेत. 3 वर्षांपूर्वी आम्ही पुणे टू हम्पी अशी रोड ट्रिप केली होती, तेव्हाच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. हॉस्पेट परिसरातील माती ही आयर्न ओर आणि मॅंगनीजने समृद्ध आहे, त्यामुळे इथला परिसर असा लाल छटेत रंगलेला असतो. 3 वर्षापूर्वी केलेल्या ट्रिपची आठवण होऊन खूप नॉस्टॅल्जिक झालं इथे. तुंगभद्रा नदीने इथला परिसर खूपच समृद्ध केलेला आहे. इथून हम्पी फक्त आता अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. जाण्याची खूप तीव्र इच्छा होत आहे, पण आजचं टार्गेट आणि ही ट्रिपच वेगळी असल्यामुळे जाण्याचा मोह आवरला आहे. आता रस्त्याच्या दोन्ही साईडला खूप दूरवर अशी भातशेती आणि नारळाची झाडं दिसत आहेत. ही तुंगभद्रा नदी आहे. पुढे जाऊन या नदीच्या तीरावरच हम्पी म्हणजेच पूर्वीचं विजयनगर साम्राज्य वसलेलं आहे. हा हॉस्पेटचा एक छोटा टनेल आहे. हा टनेल क्रॉस केला की उजव्या साईडला तुंगभद्रा धरणाचा विस्तीर्ण असा जलाशय दिसतो. हॉस्पेट आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात खूप सारा आयर्न ओरच्या माइन्स आहेत, त्यामुळे इथे असे स्टील मॅन्युफॅक्चरिंग प्लांट दिसतील खूप, आणि त्याचमुळे हॉस्पेटला द स्टील सिटी ऑफ कर्नाटक असे म्हटलं जातं. जसं चित्रदुर्ग जवळ येत होतं तसे हम्पीचे डोंगर हे दूर जात होते. सकाळपासून रस्त्याच्या आजूबाजूचा बरेचसा परिसर हा बदलला, पण ज्या सतत सोबत आहेत त्या म्हणजे हा पवनचक्क्या फार सुंदर दिसत आहेत त्या. ऊन उतरायला लागलं आहे आता आणि सगळीकडे छान अशी सोनेरी छटा पडली आहे. आत्तापर्यंतचा नॅशनल हायवे 50 हा रोड खूपच छान होता, पण आता चित्रदुर्गजवळ पुन्हा चेंज करायचा आहे रोड. जो आपला ओल्ड पुणे बँगलोर हायवे आहे तो पकडायचा आहे तिथून. दुपारचे 4:30 वाजले आहेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ 600 किलोमीटर अंतर पार केलं आहे. सकाळी 6 वाजता निघालं होतं पुण्यावरून आणि रस्ता खरंच खूप छान आहे. आणि ह्या रस्त्यात सकाळपासून 3 मोठ्या नद्या आणि त्यांवरची धरणं बघितली. एक सुरुवातीला लागलेली भीमा नदी, त्यानंतर कृष्णा नदी आणि आत्ता जी हॉस्पेटजवळ लागली ती तुंगभद्रा नदी, आणि सोबत ह्या रस्त्यावरच्या पवनचक्क्या. थोड्या वेळातच चित्रदुर्ग येईल आता, आणि मग त्याच्या पुढचा प्रवास हा पुणे बँगलोर रोडवरून होईल.
चित्रदुर्गजवळ थोडा ब्रेक घेतला. आता बँगलोरपर्यंत जवळजवळ 250 किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे. रोडवर बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम चालू असल्यामुळे डायव्हर्जन आहेत आणि जो पर्यायी रस्ता दिला आहे तो खूपच खराब आहे. त्यामुळे हवेत सगळीकडे धुरळा, ट्रॅफिक स्लो झालेलं आहे. त्यामुळे अंतर जरी कमी असलं तरी भरपूर वेळ लागत आहे. बँगलोर जवळ आल्यावर झोप लागली थोडी. आता बँगलोर सिटी सुरू झाली आहे. रात्रीचे 9:30 वाजले बँगलोरला पोहोचण्यासाठी. आम्ही आज पहिल्या दिवसासाठी बँगलोरमधलं MG रोडवरचं ताज बुक केलं आहे. खूप थकलो आहे आता, पण एक क्विक रूम टूर घेऊया. खूप थकलो होतो त्यामुळे रेस्टॉरंटला जाऊन जेवण्याची काही ताकद नव्हती. त्यामुळे जे काही जेवण आम्ही रूमवर मागवलं आणि निवांत जेवलो. जेवण आलेलं आहे. खूप भूक लागली आहे. तर जेवणात आम्ही मागवलं आहे आत्ता एक नॉर्थ इंडियन व्हेज थाळी आणि एक व्हेज बिर्याणी. या तामिळनाडू ट्रिपच्या डे 1चा व्लॉग मी इथेच एंड करते. गुड नाईट. तामिळनाडू रोड ट्रिप सिरीजचे नेक्स्ट व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. कन्याकुमारी श्रीनगर हायवे